निर्भय महाराष्ट्र पार्टीने पाथर्डी फाटा परिसरातील महावीर व्हील्स या शोरूममध्ये एका ग्राहकाची बाजू घेत ग्राहकाच्या चोरलेल्या स्पेअर पार्टबद्दल शोरूम व्यवस्थापनाला जाब विचारून धारेवर धरले होते। त्यावेळी शोरूम व्यवस्थापनाने गयावया करीत दिलगिरी व्यक्त करत गाडीचे पार्ट देण्याचे कबूल केले होते। मात्र निर्भय सैनिकांची पाठ फिरताच या शोरूमच्या पठाण नावाच्या मॅनेजरने इंदिरानगर पोलिसात धाव घेऊन निर्भय सैनिकांनी महावीर व्हील्स शोरूममध्ये येऊन गोंधळ घातल्याची तक्रार, फेसबुक पेजवर शोरूमची बदनामी होईल असा मजकूर टाकल्याची तक्रार, तसेच 2.5 लाख रुपये कथित खंडणी मागितल्याची तक्रार जितेंद्र भावे आणि त्याच्या 7-8 सहकाऱ्यांच्या विरोधात दिली। यापूर्वी पाथर्डी फाटा परिसरातील याच महावीर व्हील्स शोरूमच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निर्भय सैनिक पीडित तक्रारदाराला घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्याकडे गेले होते। मात्र हा गुन्हा माझ्या हद्दीत घडला नाही, तुम्ही सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार द्या असे सांगण्यात आले। यावेळी निर्भय सैनिकांनी तृप्ती सोनवणे यांच्या शाब्दिक बाचाबाची त्यांच्यामध्ये झाली आणि याचाच राग मनात धरून वरिष्ठ पीआय तृप्ती सोनवणे यांनी त्यांच्याकडे शोरूम व्यवस्थापनाची तक्रार येताच लगबगीने खोटा गुन्हा दाखल करून घेतल्याची तक्रार निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे। चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र भावे। ही घटना घडली त्यावेळी ते तिथे हजर नव्हते, तर ते विपाशना केंद्रात होते। मग त्यांचे नाव या कथित खंडणीच्या गुन्ह्यात का टाकण्यात आले असा सवाल निर्भय सैनिक विचारत आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत देखील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाय। महत्त्वाचं म्हणजे पाथर्डी फाटा परिसरातील अशोक लेलँडच्या या महावीर व्हील्स शोरूम मध्ये यापूर्वीही ग्राहकांचे स्पेअर पार्ट चोरल्याची बोंब आहे। अनेक वेळा तिथे या कारणावरून वाद झाल्याची चर्चा आहे। या अशा मुजोर शोरूम मालकाविरुद्ध आणि व्यवस्थापनाविरुद्ध देखील निर्भय सैनिकांची किंवा स्पेअर पार्ट चोरी झालेल्या वाहन चालकांची पोलीस प्रशासनाने क्रॉस कंप्लेंट घेतली असती तर नाशिक पोलिसांची सोशल मीडियावर होणारी बदनामी तरी टळली असती। आता पुढे जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी या खंडणीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवतील किंवा संबंधित पोलीस स्टेशनला हजर होतील, त्यांना कोर्टाकडून जामीन मिळेल। पण हा वाद आता इथेच संपायला हवा। फेसबुक प्रेमी निर्भय सैनिकांनी पोलिसांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकून वातावरण खराब करू नये, एकाच्या चुकीमुळे सर्वांना जबाबदार धरू नये। या सर्व प्रकरणाचे वार्तांकन केले म्हणून निर्भय सैनिक आणि काही पदाधिकारी पत्रकारांवर घसरत आहेत, हे दुर्दैव आहे। भविष्यात जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी निर्दोष सुटले तरी हेच पत्रकार तशा बातम्या देतील, यात पत्रकारांना दोषी धरण्याचं काही कारण नाही। जितेंद्र भावे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या फेसबुक प्रेमी कार्यकर्त्यांना आवर घालावा, अभ्यासपूर्ण आणि तत्वनिष्ठ पोस्ट टाकायला सांगाव्यात, विनाकारण लाईव्ह व्हिडिओ करू नयेत, उलटसुलट पोस्ट टाकून वातावरण खराब करू नये। तुमचा संघर्ष या भ्रष्टाचारी कामचुकार व्यवस्थेविरुद्ध आहे, यात तुम्हाला टोकाचा विरोध होणारच। कोणाला तुमच्या विरोधात काय कट कारस्थान करायचे ते करू द्या, किती बदनामी करायची ती करू द्या, मालक असलेली जनता सगळे बघते आहे। जनता प्रत्येकाचे माप ज्याच्या त्याच्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही मात्र तुमच्या मार्गावरून ढळू नका। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।